आणि या मुलांची क्रेज बघा आणि या मुलांनी महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट केली की नवस सुद्धा केला पालखी बरोबर की ह्या वर्षी जर आपला वर्ल्ड कप आपल्याकडे इंडियाकडे आला तर पुढच्या वर्षी तुला सगळं लहान बाय मंडळी. आता आपण आलोत गावामध्ये पालखी घ्यायला, कारण उशीर झाला आज पालखीला, खूप उशीर झाला. आता आपली पालखी आली गावामध्ये, आता आपल्याला घेऊन जावं लागेल. शांत संध्याकाळचं वातावरण एकदम शांत असतो, थंडी म्हणजे गारवा असतो. फक्त दुपारचा जो वातावरण असतो ना त्याच्यामध्ये फुल गरमी असते आणि संध्याकाळचा जो वातावरण असतो एकदम शांत असतो, निवांत. आता ही गावाकडची माणसं मुंबईकर आलेत, चाकरमणी, हे सगळे चाकरमणी असतात. आणि आपण तांबटवाडीत गेलो होतो, तांबटवाडीतून आपण घेऊन आलो आणि थोडा रिलॅक्स केलं. म्हणजे तांबटवाडी पुढची आहे, तिथे पण गेलो होतो आपण आणि तिथून आलो. आता आपला देव इकडे आला. तांबटवाडी म्हणजे इकडे एका गावामध्ये खूप सारे वाडे आहेत, तर त्या वाड्यातून आपण जातो. आताच आपण तांबटवाडीतून आलो आणि तांबटवाडीतून इकडे जाणार आहे. काय ते बोलताय? बरं ना? हे बघा, हा आपला गावचा दुकान. जेव्हा मी छोटा होतो ते ह्या दुकानात यायचो. हा गावाकडचं दुकान आहे आणि खूप वर्षापासूनचा जुन्या काळचा दुकान आहे. हे बघा, ही पालखी आली आपली इथे. चांग बाले हे फ्रेममध्ये तुम्हाला दिसत असेल. ही पालखी आहे, थोडा अंधार आहे त्याच्यामुळे मी झूम केलं आहे खूप. हे सगळे गावकरी मंडळी प्रत्येकाच्या घरोघरी जाणार. हे इकडे अंधार आहे पूर्ण सगळीकडे. हे बघा, इकडची घरं आता झालेत. आता आपली इकडची घरं झाल्यानंतर आपण अशी घरं पुढे घेत आपलं त्या साईडला सरळ घर आहे, एकदम पुढे सरळ घर आहे त्या साईडला. आता ह्या साईडला घरं घेणार आणि आपण पुढे जाणार. आपल्या इकडे तयारी आपण केली ऑलरेडी, सगळ्या गोष्टी तयारीत आहेत. आता जेव्हा आपली पालखी जाईल तेव्हा पालखीचं आपण जंगी ह्याच्यामध्ये आपण स्वागत करणार आहोत. एकदम जल्लोषात आपण पालखीचं स्वागत करणार आपल्याकडे. सो आता आपण जाऊया खाली इकडे सगळे. आणि जे होम असतो ना ते होम तुम्ही इकडे बघताय. इकडे होम लागतो आपला, पारंपरिक पद्धतीचा होम असतो आणि खूप धमाल मस्ती असते, पारंपरिक पद्धतीने होत असतो. आणि एकदम जेव्हा मी लहान असायचो त्यावेळी इकडे सगळं आम्ही गोष्टी पारंपरिक जंगलातून झाडं तोडणं आणि सगळ्या गोष्टी आपण आणून त्याच्या पद्धतीने जेवढ्या पारंपरिक पद्धती असायच्या तेवढ्या आपण करायचो आणि खूप मजा यायची, धमाल यायची. त्यावेळची जी मजा होती ना ती खूप मंडळी भारी होती मजा. आता ती मजा नाही आहे एवढी, पण आता हेही बघताय समोर तुम्ही. मी ऑलरेडी आपल्या गावचं जे सगळं वर्णन केलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. जय हनुमान मित्रमंडळ, हे जय हनुमान मंदिर आहे समोर आणि इकडे दुसरी वाडी आहे. ऑलरेडी मी वर्णन केलं आहे आपल्या गावचं. सो आता आपण जाणार आहोत पालखीच्या सोबतच. मंडळी तुम्ही फ्रेममध्ये आता बघतात आपले उपदेश एसरे, माझा मित्रच आहे, गावाकडचे ब्लॉग तो पण छान असे टाकतो. तुझ्या ब्लॉगचं नाव काय, चॅनलचं नाव काय? उमेश एसरे ब्लॉग ना. सो मंडळी खूप छान असे याचे व्हिडिओ असतात, गावाकडचे सगळे व्हिडिओ असतात. आणि जर तुम्ही अजून त्याच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण का फेसबुकला पण सेम नाव ना, उपदेश एसरे. आणि खूप छान असे व्हिडिओ बनवतो हा सुद्धा. आणि त्याचे जे कॉन्टेंट असतो ना मला बघण्यासारखा असतो, मी त्याला फॉलो करतो. सो नक्की माझ्या चॅनलचे जेवढे सबस्क्राईब असेल तर त्याला फॉलो करा
आणि खूप छान असे त्याचे कंटेंट असतं आणि एकदम सुशोभित असं कॉन्टेंट करत असतो. जेव्हा तो गावी येतो त्यावेळी करतो. तुझ्या कॉन्टेंटचं काय थोडंसं फार डिस्क्राईब कर. फूड ब्लॉगिंग असतं आता सध्या तरी दोन्ही फेसबुकला आणि यूट्यूबला दोन्ही ठिकाणी आपण फूड ब्लॉगिंग आणि गावी आलो की गावचे आपले सण जे आपले पारंपरिक सण असतात किंवा उत्सव असतात ना त्याचे सगळे व्हिडिओ आपण अपलोड करतो. एक नंबर. सो मंडळी नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचा. उपदेश एसरे टाका डिस्क्रिप्शनमध्ये. जेव्हा यूट्यूब आपण सर्च करतो तिथे उपदेश एसरे टाका तर नक्की तुम्हाला चॅनलवर तुमचा दिसेल. आणि या गावाकडचे खूप आवडीने व्हिडिओ करत असतो. म्हणजे मला सुद्धा खूप आवडतं त्याचे व्हिडिओ. छान असतात संतोष व्हिडिओ आणि मुंबईचे दोन्ही व्हिडिओ बघत असतो. यूट्यूबला असतात, रील्स पण असतात. मागे एक व्हिडिओ सॉन्ग पण त्याचा आला होता, तो पण छान होता. आम्ही बघितलं. बऱ्याचशा वाडीतल्या मुलांनी पण तो व्हिडिओ सॉन्ग आपण लाईक वगैरे केलाय. थँक्यू. मंडळी पण आहेत ते सगळे इकडे. सो एक नंबर. हे बघा सगळे आपले वाडीतले मित्रमंडळी आणि यांचा सपोर्ट खूप छान असतो आपल्याला मंडळी. सो नक्की आपल्या उपदेश आहे. समीरचा पण आहे एक यूट्यूब चॅनल. हे बघा सगळे आपले व्हिडिओ गावाकडचे मंडळी. हे सगळ्यांनी हाय करा रे. सगळे हे आपले मुंबईकर आहेत, चाकर पण आहेत आणि सगळे माझे फॉलोअर आहेत. आणि आता आपण नवीन एक सॉन्ग केला होता, त्याला चांगला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. आणि हे कशासाठी आलंय गावाला? अरे वा, आवाज जरा वाढवा. शिमगो कोकणातलो शिमगो. सगळे मजा करायला आलेत मंडळी आणि धमाल मस्ती हेच असतं आपले क्षण. आणि हे सगळे गावची मंडळी आहेत. हे बघा आणि सगळे गावचे भुजर लोक सुद्धा आहेत. हे बघा आमचे एसरे साहेब हाय करा. एक नंबर. हे बघा आता गावोघरी हे आमचे भुजर लोक हाय करा तात्या. एक नंबर. सो आता आपण इकडे गावोगावी जे परंपरा असते, घरी पालखी बसते आणि त्याचे आपण पूजन करतो. आणि हे आमचे साहेब हाय करा. बंधू साहेब चांगले. एक नंबर. मंडळी सगळे आमचे आलोय पालखीला. पण उत्सुकता आहे मॅचची. आज इंडिया वर्सेस न्यूझीलंड मॅच चालू आहे आणि या मुलांची क्रेज बघा. आणि या मुलांनी महत्त्वाचं म्हणजे एक गोष्ट केली आहे की नवस सुद्धा केल्या पालखीबरोबर की ह्या वर्षी जर आपला वर्ल्ड कप आपल्याकडे इंडियाकडे आला तर पुढच्या वर्षी तुला सगळं नारळ पानाचा विडा 5 पानाचा विडा सगळं देणार आहे. सगळ्यांची उत्सुकता बघा. मॅच एकदम जोरदार होणार आज न्यूझीलंड वर्सेस इंडिया. आणि इंडिया किती स्कोर झालं? 72 ना. म्हणजे वन साईड मारतात मला असं वाटतंय. वन साईड ना. हे कोकणातलो शिमगो. अरे मंडळी आता अभिषेकचा बर्थडे आपण सेलिब्रेट करतोय. बघा की आता हा जो वातावरण बघताय एकदम आणि एकदम मोठा जल्लोषाने आपण आता अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेट करतोय. आणि मोठ्या जल्लोषात आपण अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेट करतो आणि ते पण डायरेक्ट पटांगणात. गावामध्ये पटांगणामध्ये सेलिब्रेशन म्हणजे खूप मोठी गोष्ट असते आणि तेच आपण आता त्याच्या बर्थडेला सेलिब्रेशन करतोय. टू यू
हॅपी बर्थडे अभिषेक. क्या बात आहे. आणि एवढा मोठ्या जल्लोषाने आपण बर्थडे सेलिब्रेशन करतोय. आणि आहे आपला राजेश. मंडळी अजून राजेशला सबस्क्राईब केले नसेल, राजेश चॅनलचं नाव सांग. राजेश हेलगावकर आपल्या चॅनलचं नाव आहे. सो मंडळी राजेश हेलगावकर हा चॅनलचं नाव आहे. आणि खूप छान असे व्हिडिओ बनवत असतो कोकणातले. आणि सगळे जे न्यूज वार्ता चॅनलचे म्हणजे सगळ्या गोष्टी असतात इकडच्या कोकणात ज्या घडत असतात तर नक्की सांगत असतो. तर नक्की त्याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझे सगळे फॉलोअर आहेत तर त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा. खूप छान असे व्हिडिओ त्याचे असतात. 6K व्हायचंय मला, फक्त 6K ला अजून 50 बाकी आहेत. तर नक्की लवकरात लवकर नक्की. आणि तुझ्या चॅनलचं कॉन्टेंट काय आहे? आपले नॉर्मल आपले ब्लॉग वगैरे असतात जे गावाकडचे वगैरे. आणि खूप छान असे ब्लॉग बनत असतो मंडळी. आणि त्याचे जे ब्लॉग असतात कोकणातले आणि त्याचे 6K आता होणार आहेत. तर नक्की त्याला सबस्क्राईब करा, फॉलोअप करा. आणि तुम्हाला गावचे सगळं मस्तपैकी एकदम छान असे कॉन्टेंट बनवतो गावामध्ये. सो नक्की त्याला फॉलो करा. चला. आणि आता आपण सेलिब्रेट करतोय अभिषेकचा बर्थडे आपण सेलिब्रेशन करतोय. आणि बघा ते पण कुठे आहे बघा, किती खूप छान आहे त्याचा आजचा दिवस. कारण ते सगळी जण भेटलेत त्याला. सगळे त्याच्या मावशा, आजी सगळेजण, मामा सगळेजण त्याला ह्या बर्थडेला, मामी सगळेजण बघा इथे बसलेत. हे बघा. आणि अभिषेकचा आता बर्थडे आपण सेलिब्रेशन करणार आहोत मोठ्या ह्याच्याने. इकडे काका बसलेत त्याचे, इकडे पप्पा आहेत त्याचे, आणि इकडे सगळेजण माणसं आहेत बघा. आणि खूप छान असं एवढ्या जंगी मध्ये आपण जल्लोषात त्याचा अभिषेकचा बर्थडे आपण सेलिब्रेट करत होता. ते पण गावची फिलिंग, वातावरण काय गावचं एक नंबर. सो चला आता आपण केक कटिंग करूया. हे बघा अभिषेकचा बर्थडे आपण सेलिब्रेशन करतोय आता. चला केक काटा. Happy birthday Abhishek.
हॅपी बर्थडे. फुल टू धमाल, फुल मजा मस्ती झाली आता. फुल म्हणजे फुल धमाल झाला आता. आता अभिषेकचा एवढा खूप म्हणजे खूप आता तेवढा एवढा चांगला दिवस होता त्याचा, कारण सगळेजण माणसं भेटले एकत्र, आम्ही सेलिब्रेशन केलं. म्हणजे खूप छान दिवस होता, कारण एवढ्या आपण सगळी माणसं भेटत नसतो, कारण सगळेजण मुंबईला असतात, गावाकडे असतात, त्यामुळे भेटत नसतो. पण आजचा हा क्षण बघा, अभिषेकचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी सगळेजण भेटले, गावाकडची पण आणि मुंबईकडची पण एकत्र येतात ना माणसं, त्याच्यामुळे भेटले. खूप खूप छान असा आजचा दिवस होता. अभिषेकसाठी सुद्धा सगळ्यांचा आशीर्वाद त्याला मिळाला. खूप छान खूप छान. चला आता आपले जी पालखी येणार होती आपल्याकडे 7 वाजता, आपण 2 वाजल्यापासून आपण पालखीचा विचार करतोय. 2 वाजल्यापासून आपण पालखीचा आगमनाचा आतुरतेने वाट बघतोय. 2 वाजले, 3 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, 6 वाजले, 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, परंतु पालखी आली नाही. कारण आता पालखीचं जे फिरण्याचं स्थान आहे ना, जो लोकेशन आहे ना, ते वेगवेगळ्या असा वेगळा जो भोलाकेर जो वेगळा जो मार्ग असायचा पालखीचा, आता तो चेंज झाला. त्याच्यामुळं आता पालखी दुसरीकडून येते. त्याच्यामुळे आता पालखी आपल्याकडे येणार रात्रीची 1 वाजता. सो आता खूप आपल्याला वेट करावं लागणार आहे देवबाप्पाचं, कारण आपले जे देवबाप्पा आहेत आपल्या गावचे देवबाप्पा आहेत, ते आपल्या घरी येतात आणि ते खूप महत्त्वाचा क्षण असतो. त्या क्षणाची आपण वाट बघणार आहोत आणि ते क्षण आपण कॅप्चर सुद्धा करणार आहोत. तो नक्की व्हिडिओला कंटिन्यू करा, किंवा हा व्हिडिओ मोठा झाला असेल तर दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी नक्की टाकेन तो, कारण व्हिडिओ खूप मोठे होत आहेत आणि आपण आता दाखवलं तर पालखी जे येईल ते क्षण आपल्याला कॅप्चर करायचे, तो नेक्स्ट व्लॉगमध्ये सुद्धा येऊ शकतो. तू मटन चिकन मटन नाही का? मटनचा सुका. चला मंडळी, आता आपण जेवतोय, जेवून घेतो. आता मटण आहे आणि सगळी पंगत बसली आपली. आता सगळीजण आपली पंगत बसले जेवायला. चला जेवण घेऊया पटापट. गर्दी नका करू, ते भात देते ना. मटण मस्तपैकी झणझणीत झालंय, 1 नंबर झालाय. हे बघा, 1 नंबर मटण झालंय बघा, एकदम नरम मटण झालं. आणि गावच्या मटणाची टेस्ट वेगळीच असते, भन्नाट असते मंडळी, 1 नंबर असते. सुरभी आता आम्हाला जेवण वाढतंय बघा. जेवण कसं झालंय? काय काय आहे जेवणामध्ये? ही मुंडी आहे, ही चिकन आहे आणि हा मटन आहे. अच्छा, आणि पोळ्या? हे वडे आहेत. हे वडे आहेत ना, एकदम नरम सूत आहे आणि खायला पण मस्त आहे. 1 नंबर ना. तू काय बोलते तनू, काय बोलतेस? हा, बोकाचे वडे कुठे बोलतात? कोकणात बोकाचे वडे बोलतात. हा, कोंबडी वडे बोलतात. आणि तळ कोकणात बोकाचे वडे बोलतात ना, तिकडे कणकवली मालवण साईडला. मालवणी भाषेत काय बोलतात? बोकाचे वडे. बोकाचे वडे.